परमेश्वराची स्तुती असो. पुन्हा एकदा त्याने त्याच्या नावात एकत्रित येण्याची संधी दिली, त्याचं वचन गाजवण्याची संधी दिलेली आहे. आणि सध्या आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करत आहोत, जो प्रत्येकाशी संबंधित आहे. आणि तो विषय आहे आर्थिक समृद्धी, प्रॉस्पेरिटी किंवा ॲबंडन्स. आणि आजच्या संदेशाचं टायटल आहे प्रॉस्पेरिटी जनरल अँड प्रॉस्पेरिटी थ्रू टायटिंग. समृद्धी सामान्य व दशमांशाच्या द्वारे, हे आजच्या संदेशाचं शीर्षक आहे. समृद्धी सामान्य आणि दशमांशाच्या द्वारे. आता आपल्याला माहीत आहे की आजकाल बरंचसं शिक्षण आणि चुकीचं शिक्षण या शेवटच्या काळामध्ये वाहत आहेत. बरेचसे लोक समृद्धी, पैसा यावर भर देऊन देवाच्या वचनाचा गैरअर्थ लावत आहेत. आणि म्हणून कोण काय शिकवतं याच्यापेक्षा पवित्र शास्त्र काय शिकवतं हे महत्त्वाचं आहे. आणि ह्या विषयाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीचिंग आज उपलब्ध आहेत. पण आज आपण पाहू की समृद्धी ही कशा रीतीने आपण समृद्ध होऊ शकतो. आणि त्याच्यातले 2 प्रकार आपण पाहणार आहोत. सर्वसामान्य रीतीने म्हणजे आज्ञापालन देवाच्या वचनाच्या द्वारे आणि दशांशाद्वारे. हे 2 मार्ग आहेत देवाच्या लोकांना की ज्याद्वारे देव त्याच्या लोकांना समृद्ध करतो. पहिल्याने आपण ह्याबद्दल त्याने दिलेलं अभिवचन पाहूया. द प्रॉमिस ऑफ प्रॉस्पेरिटी. पहिला पॉईंट आहे द प्रॉमिस ऑफ प्रॉस्पेरिटी, समृद्धीचे अभिवचन. आणि हे अभिवचन स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय आणि त्याच्या पहिल्या 3 वचनामध्ये ते वचन दिलेलं आहे. इथं असं लिहिलेलं आहे, स्तोत्र 1 आणि पहिल्या वचनापासून, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. धन्य या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वादित, ब्लेसेड. वचन 3, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी किंवा सीझनमध्ये फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते किंवा त्यात तो यशस्वी किंवा समृद्ध होतो. व्हॉट्सो एव्हर ही डज ही प्रॉस्पर्स. आता हे जे समृद्धीविषयीचं अभिवचन आहे, ह्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश आहे. इट इज ऑल इन्क्लुसिव्ह. आणि ते कोणालाही लागू आहे. जो कोणी ते घेईल, त्याच्यावर विश्वास ठेवील, जो कोणी ते क्लेम करेल, मग तो कोणीही असो, कुठेही असो, कोणत्याही घराण्यात, गरीब किंवा अशिक्षित, कोणत्याही घराण्यात जन्मलेला असो, त्या कुटुंबाची, घराण्याची परिस्थिती कशी असो, हे अभिवचन आणि ही पद्धत त्याला लागू आहे. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण जर जास्त शिकलेलो असतो, आपण जर मोठ्या पदावर असतो, आपल्याजवळ अजून काहीतरी असं, आपण कोणत्या तरी वेगळ्या कुटुंबात जन्मलेलो असतो किंवा देशात जन्मलेला असतो, तर आपण असं नसतो. पण देवाचं जे वचन आहे समृद्धीबद्दलचं, हे आपण कुठेही असलो, कोणत्याही घराण्यात जन्मलेलो असलो, आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी असली, किती बिकट परिस्थितीत आपण असलो, तरी देखील जे काही करायला सांगितलेलं आहे ते जर आपण केलं तर आपण यशस्वी किंवा समृद्ध होऊ शकतो. जसं 3ऱ्या वचनाच्या शेवटी सांगितलेलं आहे की जे काही काम तो हाती घेईल ते सिद्धीत जाईल. व्हॉट एव्हर ही डज ही प्रॉस्पर्स. आणि म्हणून ह्या पहिल्या वचनामध्ये
3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याला समृद्ध व्हायचं आहे त्याने केल्या नाही पाहिजे. There are 3 things which a person should not do if he wants to prosper. आणि त्या 3 गोष्टी पहिल्या वचनात सांगितलेल्या आहेत. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. आता आपण प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या मसलतीने चालत असतो. आपल्या घरच्यांच्या किंवा काही मित्रमंडळीच्या किंवा आपल्या जवळ जे असले त्यांच्या ओळखीच्यांच्या. प्रत्येकजण कोणाकडून तरी मसलत, सल्ला मसलत किंवा काउन्सिल, गायडन्स हे घेत असतो. पण तो सल्ला मसलत आपण कोणाकडून घेतो हे महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी पहिलीच गोष्ट सांगितलेली आहे, समृद्धीच्या काही अटी शर्ती, काही कंडिशन्स या वचनामध्ये दिलेल्या आहेत. आणि 3 गोष्टी ज्याला समृद्ध व्हायचं त्याने करू नये. पहिली गोष्ट म्हणजे दुर्जनांची मसलत घेऊ नये. जे देवाचे नाहीत, देवाकडे वळलेले नाहीत, ज्यांना तारणाचा देवाचा अनुभव नाही, अशा लोकांचा आपण सल्ला घेऊ नये. म्हणून पहिली गोष्ट जी आहे, द फर्स्ट पॉईंट, दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. कोणत्या प्रकारचे लोक तुम्हाला सल्ला देतात हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणाच्या सल्ल्याने, कोणाच्या डोक्याने चालत आहात हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही. म्हणजे संगत किंवा मित्रमंडळी की ज्या व्यक्तीचा लाईफस्टाईल, जीवनशैली ही वेगळी आहे, ज्या व्यक्तीचे मित्रमंडळी पापीजन, दुर्जन, भ्रष्ट, चुकीचे लोक नाही आहेत. समृद्ध व्हायचं असेल आणि कोणाला समृद्धी नको आहे तर ह्या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याच्यावर समृद्धी अवलंबून आहे. आणि पहिल्याने काय करू नये तेच सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट, चुकीच्या लोकांचा सल्ला घेऊ नये. दुसरी गोष्ट, पापीजनांच्या संगतीत उभा राहणं किंवा चुकीची मित्रमंडळी, चुकीची संगत. कोणता माणूस सक्सेसफुल किंवा यशस्वी होऊ शकतो, कोण समृद्ध होऊ शकतो, तो या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे की त्याचं लाईफस्टाईल किंवा त्याची जीवनशैली ही वेगळी आहे, त्याचे मित्रमंडळी वेगळे आहेत, त्याचं फ्रेंड सर्कल वेगळं असतं. पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही. आणि तिसरी गोष्ट सांगितली आहे, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. धर्मनिंदकाच्या बैठकीत बसणं म्हणजे काय की जे टीका करणारे, नकारात्मक विचाराचे, निरुत्साही लोक, ज्यांना कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती हे चांगलं दिसत नाही, त्याच्यात काहीतरी चुका, काहीतरी खोट, काहीतरी पॉईंट, काही लोक नेहमी ते शोधत असतात. सिनिकल अप्रोच, द ॲटिट्यूड ऑफ डिटर्मिन्ड सिनिसिझम. चांगलं न पाहता त्याच्यात वाईट काय, कमी काय ते पाहून. तर अशा प्रकारच्या लोकांच्या संगतीत जो राहत नाही तो. म्हणून जर समृद्ध व्हायचं असेल तर पहिली गोष्ट जी त्याने केली पाहिजे की दुर्जनांची मसलत घेतली नाही पाहिजे. म्हणून तुम्ही कोणाची मसलत घेत आहात हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, कोणाच्या संगतीत आहे, पापीजनांच्या संगतीत राहत नाही, फ्रेंड सर्कल, लाईफस्टाईल. आणि तिसरी गोष्ट, धर्मनिंदकांच्या बैठकीत जो बसत नाही. अ डार्क स्केप्टिकल व्ह्यू ऑफ लाईफ. आणि असा व्ह्यू, असा दृष्टिकोन, नकारात्मक दृष्टिकोन की नेहमी काहीतरी अपयश येईल, काहीतरी चुकणार, काहीतरी वाईट घडणार, याची भीती किंवा हेच घडी घडी बोलून दाखवणं, घडी घडी सांगणं, टीका करणं, निंदा करणं, अशा लोकांच्या बैठकीत जो बसत नाही. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये जो व्यक्ती समृद्ध होतो किंवा होऊ इच्छितो त्याने काय, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ते सांगितलेलं आहे. पहिल्या वचनात 3 गोष्टी ज्या त्याने करू नयेत आणि दुसऱ्या वचनामध्ये त्याने कोणत्या गोष्टी कराव्यात ह्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहे. दुसरं वचन बघा, स्तोत्रसंहिता 1 आणि 2. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो.
हिज डिलाइट इज इन द लॉ ऑफ द लॉर्ड. परमेश्वराच्या नियमशास्त्रात किंवा परमेश्वराच्या वचनात ज्याला आनंद होतो, जो रममान होतो, आणि रममान माणूस तेव्हा होतो जेव्हा त्याला ते आवडतं, आनंद होतो. प्रश्न असा आहे की देवाच्या वचनाने, देवाचं वचन वाचताना, ऐकण्यासाठी तुम्हाला आनंद होतो का? देवाचे लोक जे आहेत, प्रभू येशू म्हणतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. देवाच्या लोकांना, निवडलेल्या लोकांना देवाचं वचन वाचायला, स्टडी करायला, त्याच्यावर बोलायला, त्याच्याविषयी एकमेकांना सांगायला आनंद असतो. आणि म्हणून कोणती गोष्ट त्याने करावी, पहिली गोष्ट ही की परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. द फर्स्ट 3 थिंग्स आर नेगेटिव्ह, नेक्स्ट 2 आर पॉझिटिव्ह. पहिल्या 3 गोष्टी पहिल्या वचनात नकारात्मक आहे, काय करू नये, आणि दुसऱ्या वचनात काय करावं ते सांगितलेलं आहे, पॉझिटिव्ह कंडिशन्स. आणि या पहिल्या 2 वचनामध्ये अटी शर्ती आहेत समृद्ध होण्यासाठीच्या. ही डिलाइट्स ऑर टेक्स प्लेजर इन गॉड्स वर्ड. म्हणजे काय? परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. ते वचन काय आहे ते जाणून घेण्याची, समजण्याची ज्याला आनंद वाटतो. आणि दुसरी गोष्ट त्या वचनात, दुसऱ्या वचनात आहे, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, मेडिटेशन. पहिली गोष्ट आहे देवाच्या वचनाविषयी आनंद. बायबल स्टडी, बायबल रीडिंग केव्हा करायचं? रात्री झोपताना नाही. ज्यावेळेस आपल्याला वेळ असतो, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण टाईम पास करावं, ज्यावेळेस आपण फ्री असतो, त्यावेळेस तर आपल्याला जे आपण वाचतो ते समजतं. बरेच वेळेस बरेच लोक शास्त्र कधी वाचतात माहिती आहे का? हॉस्पिटलमध्ये पडल्यावर, काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावर, किंवा चर्चमध्ये आल्यावर. आणि म्हणून ते समृद्ध होत नाहीत. आपण समृद्धीबद्दल बोलत आहोत, आणि पहिल्या वचनात आपण काय करू नये हे सांगितलेलं आहे, आणि दुसऱ्या वचनात आपण काय केलं पाहिजे ते सांगितलेलं आहे. तर दुसरी गोष्ट जी आहे ती देवाच्या वचनात मनन करणे, मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे मनन. मनन म्हणजे काय? मनन म्हणजे विचार करणं. जो रात्रंदिवस देवाच्या वचनात मनन करतो. म्हणजे याचा अर्थ आपण कामाला जायचं नाही, आपण दुसरं काही व्यवहार करायचे नाही असं आहे का? नाही. मनन करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे. आपण इतर गोष्टीबद्दल मनन करतो. एखादा प्रॉब्लेम आहे, एखादं टेन्शन आहे, आपण कामावर असलो तरी आपल्या ते डोक्यात असतं. आपण घरी आलं, रस्त्यावर, बाजारात असलं तरी आपल्याला ते आठवतं. म्हणजे आपण त्या गोष्टीवर, त्या विषयावर मनन करतो. तसं सकाळी जे देवाचं वचन वाचलेलं असतं त्याच्यावर दिवसभरात विचार करणे म्हणजे मनन. टू मेडिटेट मीन्स टू पॉन्डर ऑर टू स्टडी ऑर टू रिपीट. मनन करणं म्हणजे विचार करणे, त्याच्याबद्दल विचार करणे, विचार विनिमय करणे, ते तोंडाने बोलणे, ते दुसऱ्यांशी बोलणं म्हणजे मनन करणं. आणि म्हणून 2 गोष्टी ज्या त्याने केल्या पाहिजे. ते पहिली गोष्ट देवाच्या वचनाविषयी आनंद. कोणता पुरुष धन्य ज्याला वाईट सल्ला, चुकीच्या लोकांचा सल्ला जो घेत नाही, चुकीच्या लोकांची फ्रेंडशिप किंवा मैत्री करत नाही, चुकीच्या लोकांच्या संगतीत राहत नाही, पण ज्याला देवाच्या वचनात आनंद आहे आणि तो त्याच्यात मनन करतो. आणि तो पुढं लिहिलेला आहे की ह्या गोष्टी जर त्याने केल्या तर तो कसा होईल. आणि तिसऱ्या वचनामध्ये अशा व्यक्तीच्या जीवनाचं चित्र आपल्या पुढं ठेवलेलं आहे. अ पिक्चर ऑफ अ प्रॉस्परस मॅन. वचन 3. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो होईल. पवित्र शास्त्रात देवाच्या लोकांना झाडांशी त्यांची तुलना केलेली आहे की जसं एखादा झाड नदीजवळ, पाण्याजवळ असतं
ते वर्षभर कधी पण पाहिलं तर हिरवगार असतं, पण जे पाण्यापासून दूर असतात ते वाळून जातात, मरून जातात. आणि या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की जो पुरुष चुकीचे लोक, चुकीच्या गोष्टींपासून, चुकीच्या संगतीतून दूर राहतो, पण देवाच्या वचनाची ज्याला आवड आहे, त्याच्यात मनन करतो, अभ्यास करतो, विचार करतो, तो अशा झाडासारखा होईल. ते झाड, आणि ते झाड कसं असतं, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं झाड. दोन गोष्टी आहेत. पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं म्हणजे जसं एखादं झाड लावलं जातं, रोपण केलेलं जातं, तसा रोपण केल्यानंतर, लावल्यानंतर ते त्या ठिकाणी फिक्स्ड होतं, फर्म होतं. ज्यावेळेस आपण देवामध्ये स्थिर होतो, त्याच्या वचनात स्थिर होतो. आणि आज अनेक लोक अस्थिर आहेत, अस्वस्थ आहेत. फर्मली रूटेड और प्लांटेड, जे एका ठिकाणी लावलेलं आहे, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा तो होईल. पाण्याचा प्रवाहाजवळ लावलेलं झाड हिरवं का असतं माहिती आहे का? भर उन्हाळ्यात. कारण ते मुळावलेलं असतं, त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात. त्या मुळ्यांना पाण्याचा सप्लाय होत असतो आणि मग त्या मुळ्यातून ते पाणी वर येऊन वर ते हिरवंगार झाड असतं. म्हणजे बाहेरची परिस्थिती, बाहेर जरी कडक ऊन असलं, उन्हाळा असला, वातावरण कसं जरी असलं, पण ते जर पक्क लावलेलं, रोपलेलं आहे आणि प्रवाहाजवळ आहे, तर त्याच्या मुळ्या त्याला ते पाणी आणि लागणारा सर्व सप्लाय करतात. म्हणजे जेव्हा आपण कलसेकरास पत्रात पाऊल म्हणतो की आपण देवाच्या वचनात मुळावलेले असलं पाहिजे, रूटेड अँड ग्राउंडेड इन हिम. म्हणजे काय? एखाद्या झाडाची स्ट्रेंथ किंवा सामर्थ्य कशावर असतं की त्याच्या मुळ्या किती खोल आहेत. मुळ्या जर खोल असल्या तर किती वारा वादळ आलं तरी ते झाड पडत नाही. तुमच्या मुळ्या देवामध्ये, त्याच्या वचनामध्ये जर खोल असल्या तर किती जीवनात वारा वादळ आलं, किती संकटे, प्रॉब्लेम आले तरी आपण पडत नाही. बाकीचे झाडं पडतात, बाकीचे लोक पडतील, पण आपण पडत नाही. प्रेज लॉर्ड. तर तो म्हणतो की जो माणूस देवाच्या वचनाची ज्याला आवड आहे, आनंद आहे, जो त्याच्यात मनन करतो, तो असा होईल, पाण्याच्या प्रवाहात जावलेल्या झाडासारखा होईल. ही विल बी स्ट्रॉंग, स्टेटफास्ट, अनशेकेबल. तो सहसा ढळणार नाही, कारण त्याचे मुळं हे खोल पाण्यात गेलेले असतात. ते झाड जरी पाऊस वेळेवर नाही पडला तरी काही फरक पडत नाही, कारण त्याच्या मुळ्या खोल गेल्यामुळे आणि पाण्याजवळ असल्यामुळं ते हिरवंगार टवटवीत असतं. म्हणजे बाहेरची परिस्थिती, बाहेरचं वातावरण कसलंही असलं तरी ते झाड. म्हणजे काय? आपल्या भोवतीचं वातावरण, आपल्या घरातलं अवतभोवतीचं कसं जरी असलं, पण आपण जर पहिल्या 3 गोष्टी पहिल्या वचनातल्या केल्या नाही, टाळल्या, आणि दुसऱ्या वचनातल्या 2 गोष्टी म्हणजे देवाच्या वचनाची आवड आणि मनन, ह्या जर केल्या, तर बाहेरचं वातावरण, परिस्थिती कशी जरी असली तरी आपण हिरवगार होऊ शकतो. हे स्तोत्रकर्त्याला म्हणायचं आहे. आणि मग पुढं असं लिहिलं आहे, जे आपल्या हंगामी फळ देते. मी नेहमी सांगत असतो, परत सांगल, बी म्हणजे वचन, फळ म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद जर पाहिजे तर, फळ जर पाहिजे तर आधी बी पेरलं पाहिजे. ते वचन अगोदर समजलं पाहिजे आपल्या अंतःकरणात असलं तर त्या वचनात लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल, आपल्या जीवनात घडून येईल. पण बी जर पेरलेलं नसलं तर फळ येणार नाही. आणि या ठिकाणी सांगितलं आहे की जे झाड आपल्या सीझनमध्ये किंवा हंगामात फळ देते, आपण फळ द्यावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष पहिले निर्माण केले, त्यांना आशीर्वाद असा दिला, फलद्रूप व्हा
आणि पृथ्वी व्यापून टाका. बी फ्रुटफुल अँड मल्टिप्लाय. आपण निष्फळ राहावं ही देवाची मुळीच इच्छा नाही आहे. आपण फळ द्यावं, फलद्रूप व्हावं. आपण नुसतं हिरवगार राहावं ही सुद्धा त्याची इच्छा नाही, तर आपण फळ द्यावं हे आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहिली गोष्ट ही की ती व्यक्ती देवाच्या वचनात मुळवलेली असते. दुसरी गोष्ट, ती व्यक्ती फलद्रूप असते, हंगामात फळ देणारं झाड. आणि तिसरी गोष्ट पुढं लिहिलेलं आहे, ज्याची पाने कोमजत नाहीत, हिज लीफ शॅल नॉट विदर. हिरवगार झाड, हिरवगार पानं हे पाहिल्यानंतर, टवटवीत पाहिल्यानंतर ते मुळावलेलं आहे, फळ देणारं आहे हे दिसतं. तसं देवाच्या सानिध्यात, देवाच्या वचनात जेव्हा आपण असतो त्यावेळेस ते आपोआप दिसून येतं. आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या बोलण्यावरून, आपल्या वर्तणुकीवरून. ते लपत नाही. हिरवगार झाड कोणतं आणि वाळलेलं कोणतं याच्यासाठी फारशी अक्कल लागत नाही आहे. तसं देवाचे लोक कोण आणि कोण नाहीत हे समजायला फारसं बुद्धी लागत नाही आहे. जे देवाचे निवडलेले लोक, जे त्याच्या वचनात मुळावलेले आहेत, जे आशीर्वादित आहेत, हे लांबून दिसतं. प्रेज द लॉर्ड. हिज लीफ शॅल नॉट विदर इज अ पिक्चर ऑफ प्रॉस्पेरिटी. त्याची पाने कोमजत नाही म्हणजे हे समृद्धीचं प्रतीक आहे. त्याची पाने वाळून खाली गळून पडत नाही, तर ते कोमजत नाही, ते हिरवेगार राहतात. म्हणजे हे समृद्धीचं चित्र आहे. ज्यावेळेस अशा व्यक्तीकडे आपण पाहतो आपल्याला माहीत आहे की तो समृद्धीत चाललेला आहे, वाढत आहे. आणि मग चौथी गोष्ट जी सांगितलेली आहे त्याच्या शेवटी, जे काही तो हाती घेतो ते सर्व सिद्धीस जाते. जे काही अंडरलाईन करा, म्हणजे एखादी विशिष्ट गोष्टच नाही, कोणताही काम धंदा, कोणताही बिझनेस. आणि म्हणून मी सांगितलं की ह्या अटी शर्ती समृद्ध होण्याच्या हे कोणालाही लागू आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही ठिकाणी तुम्ही असाल तिथे लागू आहे. एका विशिष्ट वातावरणात पाहिजे, विशिष्ट फॅमिलीत जन्मलं पाहिजे, एवढं शिक्षण पाहिजे, तेवढी नोकरी पाहिजे याची गरज नाही आहे. कारण समृद्धी देणारा देव, सोर्स आपली नोकरी किंवा धंदा नाही आहे. स्रोत नोकरी किंवा धंदा ही पाईपलाईन आहे, एक माध्यम आहे. किती जणांना समजते मी काय बोलतो, पण सप्लाय करणारा देव आहे. पुष्कळ जणांना नोकरी धंदा आहे पण ते सुखी नाही, ते नेहमी कर्ज बाजारी अडचणीत आहेत. कारण त्यांचा सोर्स, त्यांचा स्रोत हा त्यांची नोकरी किंवा बिझनेस आहे. पण ज्यांचा स्रोत, ज्यांचा सोर्स परमेश्वर आहे, त्याचं वचन आहे, त्यांच्यासाठी ती नोकरी किंवा धंदा एक माध्यम ठरतं. एक म्हणजे काही नो ऑप्शन. जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते किंवा त्याच्यात तो समृद्ध होतो. इंग्लिशमध्ये म्हणजे व्हॉट एव्हर ही डज ही प्रॉस्पर्स. प्रेज द लॉर्ड. पण जे काही हाती घेऊन जे काही करतो आपण त्याच्यात समृद्ध किंवा यशस्वी कधी होतो? पहिले 2 वचनावर विचार केला. 3 गोष्टी ज्या करायच्या नाहीत, 2 गोष्टी ज्या करायच्या दुसऱ्या वचनात, ह्या जर केल्या तर समृद्धी आहे. म्हणजे काय? ह्या शास्त्रभागात काय सांगितलं की समृद्धी कशावर अवलंबून आहे? आपण कोणाचे सल्ला घेतो, कोणाच्या संगतीत राहतो ह्याच्यावर अवलंबून आहे. आता बघा, पहिलं वचन जरा बघा. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, इथं चालणे सांगितलेलं आहे. दुसरं वचन, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, स्टँडिंग किंवा उभे राहणे. आणि पुढे, आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही किंवा बसणे. पहिल्याने तो चालतो, नंतर उभा राहतो आणि नंतर बसून घेतो.
म्हणजे जी व्यक्ती चुकीच्या लोकांच्या संगतीत राहते त्यांचे प्रोग्रेस किंवा त्यांची प्रगती ही हळूहळू कमी होऊन थांबते. 3 पॉईंट लिहून घ्या. चालणे, उभं राहणे आणि बसणे. एकेकाळी ते उभं राहिलेले होते, एकेकाळी चालत होते, पण आता बसलेले आहे. म्हणजे काय की जरी ते चर्चला येतात, जरी ख्रिश्चन आहेत, जरी बिलीवर आहेत, पण चुकीचे लोक, सल्ला देणारे, चुकीचे मित्रमंडळी, चुकीची संगत आणि देवाच्या वचनापासून दूर राहिल्यामुळे ते अपयशी ठरतात. किती विशेष आहे ना, किती स्पष्ट रीतीने शास्त्रात सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की देवाला दिलं म्हणजे जादू आहे की आपल्याला अनेक पटकं, आणि असं शिकवलं जातं. आणि म्हणून आपण हे पाहत आहोत की शास्त्र काय शिकवतं, कोण काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही. देवापेक्षा आणि त्याच्या वचनापेक्षा कोणी मोठं नाही आहे. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते. तर त्याचं वचन स्पष्ट रीतीने ह्या अटी शर्ती समृद्धीच्या या ठिकाणी आपल्याला विदित करतं. दीज आर द सम ऑफ द कंडिशन्स ऑफ प्रॉस्पेरिटी. म्हणजे ह्या रीतीने आपण समृद्ध होऊ शकतो. आता दुसरा पॉईंट, द कंडिशन्स प्रॉस्पेरिटी थ्रू टायडिंग. दशमांशाद्वारे समृद्धी. पहिला पॉईंट होता जो आपण पाहिला, देवाच्या वचनाच्या द्वारे समृद्धी, प्रॉस्पेरिटी थ्रू द वर्ड. स्तोत्र 1:1-3. आणि आता दशमांशाच्या द्वारे समृद्धी. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय जरा बघा. आणि हे वाक्य बऱ्याच पाळक लोकांचा फेवरेट शास्त्रभाग आहे नाही का. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि याच्या 7व्या वचनापासून. त्या काळामध्ये देवाचे लोक इस्रायल यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती कशी झालेली होती याचं वर्णन आहे. आणि ती परिस्थिती तशी का झाली याचं कारण परमेश्वर सांगत आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल की मला चांगली नोकरी आहे, धंदा आहे, सर्व काही आहे, पण तरी परिस्थिती का सुधारत नाही आहे, मी प्रार्थना उपास करतो, मी सर्व काही करतो, हे करतो, ते करतो, कशामुळे समृद्धी येत नसते, कशामुळे परिस्थिती सुधारत नाही, याचं कारण ह्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या लोकांना सांगतो. मलाकी 3:7व्या वचनात तो म्हणतो, तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळले नाहीत. मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. म्हणजे या सर्व गोष्टी जर माणूस देवापासून दूर राहिला तर तो समृद्ध, यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे या सर्व गोष्टी देवाकडे वळण्यावर अवलंबून आहेत. म्हणजे चर्चचा, देवाचा, शास्त्राचा आर्थिक जीवनाशी काही संबंध आहे का? हो, डायरेक्ट संबंध आहे. असं नाही की माझं कर्ज मिटल, माझे कामधंद्यात मी यशस्वी होईल आणि मग मी देवाकडे वळेल, तसं नाही आहे. देवाकडे वळल्यानंतर बाकीची परिस्थिती सुधारते. किती जण आमेन म्हणू शकतात? किती जणांना समजते मी काय बोलतो ते? देवापासून बंडखोरी, देवापासून दूर असलेलं जीवन, देवाविरहीचं जीवन हे सुखी, यशस्वी, समृद्धी जीवन नसतं. म्हणून तो म्हणतो माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन. आणि देवाने त्याच्या लोकांना असं म्हणणं हे किती विशेष आहे ना का. म्हणजे देवाचे लोक देवापासून दूर झालेत आणि दूर झाल्यामुळं काय परिणाम होतो. आणि ते म्हणतात आम्ही कोणत्या बाबतीत वळावे. आता हे लोक चर्चला जाणारे होते, मंदिरात दशांश अर्पणे आणणारे होते, सर्व विधी नियमशास्त्र करणारे होते, पण भ्रष्टतेत, पापात जीवन जगत होते. चुकीच्या संगती, चुकीच्या लोकांची मिळून मिसळून आंतरजातीय विवाह करून देवाने जे करायला सांगितलं नाही ते मुद्दाम जाणून बुजून केलेलं होतं. आणि तरीही ते चर्चला येत होते, तरी त्यांना वाटत होतं की आम्ही देवाचे लोक आहोत. आणि असं का? आणि म्हणून ते म्हणतात 7व्या वचनामध्ये, तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे. प्रत्येकजण
तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे की तुम्ही देवाच्या किती जवळ आहात, दूर आहात. हे मी किंवा कोणी पाळक सेवक नाही सांगू शकत, पण ज्याला त्याला आपली लेवल, आपली स्थिती माहीत आहे की आपण किती देवाच्या जवळ आहोत, त्याच्या वचनात आहोत, किती दूर आहोत. आणि असं असून देखील ह्या लोकांचा उद्धटपणा बघा. ते म्हणतात कोणत्या बाबतीत आम्ही वळावं. उद्धटपणा कधी येतो? का बरं देवाने असं, का बरं तसं? ज्यावेळेस माणूस देवापासून दूर गेला असतो, भ्रमिष्ट झालेला असतो, बेफाम झालेला असतो, ज्याला वाटतं की मला कोणाची गरज नाही, काही नाही, त्यावेळेस ही उद्धटपणाची भाषा असते. सांगा बरं देवाने असं काय, सांगा बरं तसं का केला. रिबेलियस ॲटिट्यूड, बंडखोरी. आणि म्हणून हे बंडखोर लोक म्हणतात की आम्ही कोणत्या बाबतीत वळावे. वचन 8, मनुष्य देवाला ठकविल काय, तुम्ही तर मला ठकविली आहे. असे असून तुम्ही म्हणता कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे. म्हणजे हे लोक देवापासून दूर गेले, वळायला तयार नव्हते, उलट देवाला उलट प्रश्न करत होते. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी त्यांनी देवाला ठकवलं पण होतं, देवाची चोरी पण केली. आणि म्हणतात असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविली आहे. आणि परमेश्वर त्याचं उत्तर देतो, दशमांश व अर्पणे या संबंधाने. बघा, म्हणजे दशमांश म्हणजे काय? दशमांश म्हणजे उत्पन्नाचा 10वा भाग. रोज जर 100 रुपये कमाई आहे तर 10 रुपये दशांश आहे. रोज जर 1000 रुपये कमवतो तर 100 रुपये दशांश. आणि परमेश्वर ह्या लोकांना म्हणतो की तुम्ही मला ठकविले आहे. ते म्हणतात कोणत्या बाबतीत? तो म्हणतो दशांश आणि अर्पणे या बाबतीत. म्हणजे देवाचा भाग, 10वा हिस्सा, 10वा भाग हा देवाचा आहे. आणि देवाला न देणं म्हणजे देवाची चोरी करणं. आणि देव चोरांना आशीर्वाद देत नसतो. आमेन. देवाची चोरी करणाऱ्यांना, दशांश अर्पणे न देणाऱ्यांना तो आशीर्वाद देत नसतो. ते म्हणतात दशांश व अर्पणे या संबंधाने. आणि मग पुढे परमेश्वर काय म्हणतो बघा. आणि म्हणून परिणाम काय झाला होता? द इफेक्ट ऑर द रिझल्ट इन वर्स 9, 9व्या वचनामध्ये, तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. म्हणजे काय? देवापासून जर दूर गेलो, उद्धटपणा, बंडखोरी केली, देवाची जर चोरी केली, देवाचं जर देवाला दिलं नाही, तर याचा परिणाम काय होतो? शापग्रस्त होतो. शापग्रस्त होणं म्हणजे काय? किती पैसा आला तरी पुरत नाही. 4 कमवणारे असले, चांगला बिझनेस चाललो तरी कोर्टात पैसे जातात, लुटले जातात, कुठं जातात काहीच कळत नाही. म्हणजे शाप. आणि मग लोक म्हणतात की आमची एवढी कमाई, एवढा इन्कम आहे, पण काहीच हाती लागत नाही, काहीच टिकत नाही, काहीच सेविंग होत नाही. किती जणांचं ऐकलं आहे, कदाचित तुम्ही तसं असाल.